सुपरफास्ट एक्सप्रेस बाया प्रयागराज। जी तू घाम किती आलाय तुला? घाम पुस पहिला। आम्ही इकडे इकडे कुठे फिरायला जात नाही। सॅटर्डे संडे असं लाईन सुट्टी भेटते नाही की आम्ही डायरेक्ट गावी असं करू। आणि तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे आवडते। तुम्ही जर कमेंट नाही करणार तर आम्हाला समजणार कसं की आम्ही काय म्हणजे कसं व्हिडिओ बनवतो आहे, तुम्हाला आवडत आहे की नाही आवडत आहे। काय आता काय बोलत होतास तू मित्र असल्यावर? काय आता आम्ही उतरलोय नांदगावला। आयला सनस्क्रीन मागायला लागला पोरगा। पूर्ण खाली आम्ही ते आता सध्या बॅगच ठेवलेत। पूर्ण खाली ट्रेन आहे। पूर्ण ट्रेन का दाखवतोस खाली खाली? बोल। चल, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त करून आम्ही कोकणचा म्हणजे असं जाताना प्रवास नाही दाखवणार आहे, पण आता पाऊस पडतोय त्यामुळे पूर्ण ग्रीनरी वगैरे जे काय असेल ते दाखवणार आहे। त्यामुळे पूर्ण आता बघत राहा। काय बोलतोस दीप? तर नमस्कार मित्रांनो, आजचा मी पुन्हा एकदा चालले गावी, कारण सॅटर्डे संडे सुट्टी आहे आणि एक फ्रायडे आम्ही ऍड करून निघालोय गावी। कसं वाटतं दीप तुला गावी जाऊन, म्हणजे गावी जाताना? खूप छान वाटतं। आणि आता मध्ये पाऊस पडला होता त्याच्यामुळे ते म्हणजे आता गावचं वातावरण एक नंबर झालं। आणि आम्ही तुम्हाला हे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करू आणि तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे आवडते। तुम्ही जर कमेंट नाही करणार तर आम्हाला समजणार कसं की आम्ही काय म्हणजे कसं व्हिडिओ बनवतो आहे, तुम्हाला आवडत आहे की नाही आवडत आहे, काय बघायला आवडतं आहे, सगळं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हो ना रे? आम्हाला समजतच नाही ना कमेंट करत नाही तर। आणि आता आम्ही गावी गेल्यावर पहिला करवंद फणस वगैरे खाणार आहे, बघू आहेत की नाही ते। असतील ना? आणि आता आम्ही पूर्ण प्रवास नाही दाखवणार आहे। आता आम्ही LPD वरून बसलोय ट्रेनमध्ये। ट्रेन रिकामी आहे कारण मधला दिवस आहे म्हणून दाखवलायचं। चालला तर हा मधला दिवस आहे म्हणून थोडीशी रिकामी आहे आणि त्याचं टायमिंग आहे 12:45। म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं की लास्ट व्हिडिओमध्ये पण ह्याच ट्रेनने आम्ही गेलो, आता पण ह्याच ट्रेनमध्ये जाते, पण आम्ही पूर्ण प्रवास न दाखवतो। आता तुम्हाला इथून का स्टार्ट करते मी व्हिडिओ, कारण ग्रीनरी बघायला भेटेल, मस्तपैकी छोटे छोटे धबधबे असतात, पाऊस लागला तर छानपैकी सगळं बघायला मिळेल, एक नंबर। आणि मला काहीतरी बोलायचं होतं, विसरले मी। आता आम्ही रिझर्वेशन वगैरे केलं नव्हतं कारण का आम्हाला म्हणजे प्लॅन लिहून असतात आमच्या, असंच मला वाटलं सॅटर्डे संडे सुट्टी भेटली, एक दिवस ॲड करून मॅनेजरला जरा मस्का लागून म्हटलं चला जाऊया आता गावी। आम्ही इकडे इकडे कुठे फिरायला जात नाही। सॅटर्डे संडे असं लाईन सुट्टी भेटते नाही की आम्ही डायरेक्ट गावी असं। हा ना? कोकणी माणसं तुम्हाला माहिती असेल, कोकणी माणसाला गावाला जायला निमित्तच पाहिजे असतं आणि आम्ही ते निमित्त काढतो, नाही भेटलं तरी काढतो आणि जातो गावी। आणि आम्हाला पण व्हिडिओ करायला खूप आवडतं म्हणून आम्ही व्हिडिओ करतो आणि तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवतो। आम्हाला आवडतं की आम्ही जे गाव आमचे जे गाव आहे, आम्ही जे गाव अनुभवतो प्रवास अनुभवतो तो आम्हाला तुम्हाला दाखवायला खूप आवडतं। आणि माझं गाव आहे कणकवली आणि दीपकचं गाव आहे देव, म्हणजे माझं सासर। हो, आणि आता पहिल्यांदा आम्ही देवळला जातो, नंतर कणकवलीला। पण तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटेल देवगड टू कणकवली, A to Z। आणि तुम्हाला काय बघायला आवडेल सांगा आम्हाला। या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं गाव देवगड दिसलं आहे। देवगड म्हणजे माझं जे गाव आहे माझं पण माझं आणि तुझं ना शीतलचं नंतर दाखवणार। शीतलचं म्हणजे आता मी चुकले, ठीक आहे, सॉरी, तू बोल। आपलं देवगड म्हणजे आपलं जे देवगड आहे, आपलं जे देवगड आहे ते मी पहिलं दाखवलं आहे। त्यामध्ये आम्ही देवगड माझं गाव, माझं घर आहे कसं आहे किंवा काय ते सगळं, आणि नंतर मग आम्ही कणकवलीला जाणार। बस एवढं सविस्तर नाही बोलायचं। आता चिडले तोडायला नाही, हात दुखला ना। कंटेंट शूट करते मी आता। दीप तू काहीतरी मला सांगत होतास, ते सांग ह्यांना पण। आता काय बोलत होतास तू मित्र असल्यावर? काय ते आपण रील बघतो ना इंस्टाग्रामवरती की असे मित्र वगैरे जात असतात ग्रुपने आणि मग ते तिथेच बसून रील वगैरे बनवतात। हा, असं इकडे असं येते ना? इथे बसलेले असतात, वरती असे बसलेले असतात, असे डान्स करतात ते। तुला पण बनवायची आहे? हो, पण मित्रच नाही आहेत ना आपण, खाली आहे। मित्रांना बोलूया की आपल्या मधल्यांना इथून अपील करताना आपण दोघंच बनूया।
आपण कोणती बनवूया? शिवाली. आपण दोघं पण या. आणि हा बघा शाणा बाहेर. लय मजा येते काय तुला? चल आतमध्ये दी. होय आतमध्ये चल ना. होय 12:45 ला ट्रेन निघेल आणि आता आपण भेटू सकाळी. डायरेक्ट सकाळी. काय बोलते? झालं तोपर्यंत आम्ही थोडी झोप पण आली. काही काही करतो. बाय. सॉरी बाय नाही. कंटिन्यू. आता आम्ही दोघं फिरायला आलो ना, मग बोललं बिललं पाहिजे की नाही पार्टनरने. तर हा इथे झोपून दिलाय बघा. बघा साहेब कसे झोपलेत. काय वाटतंय का? चेहऱ्यावर काहीच नाहीये. वाटत पण आता काय बोलणार याला. आता उठल्यावर असं देणार आहे ना बघा तुम्ही. आणि मित्रांनो आता वाजले किती? 12:30 वाजता झोपलेला माणूस आता उठलाय डोळे सजून. झोपायचं रजला. मित्रांनो हे बघा आता आम्ही पोचलो आहे रत्नागिरीला. वाजले आहेत 7 वाजले आहेत. आता अजून इथून 2 तास लागतील आम्हाला इथून पोचायला. आणि हे बघा हे रत्नागिरी स्टेशन. थोडंसं काम चालू आहे स्टेशनवरती. इथे झोपली आहे बघा. आमचा कोकणी खेळू आता उठला. इथं स्माईल खाली झोप पूर्ण झाली. रात्री तू मला शूट केलेलंस ना. मी झोपलेलो. आता मी पण तुला शूट केलंय झोपलेलं. डबल सीटर 2 सीटर. मस्त धुकं पडलंय. हे बघा. आणि बघा डोंगराच्या बाजूला अशी जमीन आणि बाजूला तशी नदी. वाव. आता आम्ही उतरलोय नांदगावला. सिग्नल लागलं होतं गाडीला नांदगावला. तर बोललो आता देवगडला जायचं. तर म्हटलं आता नांदगावला उतरूया. इथून आपल्याला बस भेटेल. फक्त इथून प्लॅटफॉर्मवरनं बस डेपोपर्यंत काय भेटेल काय माहिती नाही. हो म्हणजे पहिलं उतरलं तेव्हा रात्रीचे 9:30 झालेले. कळलं? तर बघा हा आहे नांदगाव रेल्वे स्टेशन. इथे कसं जास्त पब्लिक उतरतं त्याच्यामुळे जास्त रिक्षाची वगैरे फ्रिक्वेन्सी वगैरे नसते. त्यामुळे आता रिक्षा येतील त्याच्यानंतर मग आम्ही त्या रिक्षाने बसून आम्ही मेन मुंबई गोवा हायवेपर्यंत जाऊ. पण ते बघा शांत आहे एकदम. छोटंसंच आहे. चित्तल आली.
कधी येणार? आता मी रिक्षा केला तुम्ही कणकवली मागे येत असाल नांदगावला तुम्ही लेफ्ट घेतलात ट्रॅव्हलिंग व्हिडिओ तुम्ही कणकवली हो माझ्या गावात कसं यायचं तुम्ही सांगणार ना. मोठ्याने बोलला मी तोच हो तुला गावात काय दिसतंय राव एक नंबर कसं वाटतंय मग आमच्या कसं वाटतंय दीप तोंडावर हात का घेतोस? ऊन लागतं हा ऊन लागतं तुला एवढं कोवळं ऊन गावचं ऊन आहे ना. हा गावचं ऊन आहे. येस मग सनस्क्रीन दे मला. काय सनस्क्रीन दे. सनस्क्रीन हां एरवी तर तुला नको असते सनस्क्रीन. गावच्या उन्हाला काम आईला सनस्क्रीन मागायला लागला पोरगा. सगळं विचारशील हे नाही विसरणार. वाटतंय तुला काय जरा तरी आता तू सनस्क्रीन मागतो ना पटकन दिलं कोणत्या कपड्यात तुझं का माहिती एवढा पॅकेट कुठे शोध असाच राहणार चमक धमक येऊ दे. बघा मी आता इला होतो चाट. हो बसलो मस्त आहे ना. आता आपल्याला उतरायचं आहे. हो ह्या तळ्यामुळेच या ठिकाणात नाव पडलं तळी बाजार. आता आम्ही दुकानात आलोय काहीतरी खाऊ घ्यायला. काय पण भेटत नाही. हे प्लेस घेऊया. हा हां आम्हाला कोण भेटली आई भेटली आई तळे बाजारात. काय चल चल मागच्या वेळी इला होता तेव्हा रात्रीची वेळ होती. हा चल आता सकाळची वेळ आणि सगळा हिरव्यागार झाला. तर मी काय विचार केला माहितीये आता पण दाखवायचं की आमच्या वाडीतलं एकच मातीचं घर आणि मातीचं घरच गेला. चला तर आता आम्ही घरी पोचलो आणि फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे केली आणि आम्ही आता दोघे कसे दिसतोय सांगा. काय कशी दिसते सांगा. आणि मी नुसता पट्टा केलाय का? कसं दिसतं सांगा. उगाच कशाला ओव्हर ऍक्टिंग करतो. सांगायचं काय होतं नाही सांगतोस काय. आणि आता आम्ही थोडं जेवू नाही भरपूर जेवू. आम्ही जेवू त्याच्यानंतर मग. तर मित्रांनो आता आम्ही घरी पोहोचलो आणि मस्तपैकी आंघोळ वगैरे केली आणि आता मस्तपैकी जेवणार आहोत. बघूया आणि आम्ही आता हा ब्लॉग पण आम्ही इथेच संपवतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही नदी दाखवू. ठीक आहे चालेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला असा पकडणार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.